परभणी जिल्ह्यात पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सर्व नद्या असतील, प्रकल्प असतील, तुडुंब भरून वाहत आहेत आणि याचमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। आपल्यासोबत पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर, त्यांनी बांधावर जात या ठिकाणी पाहणी केली। दीदी, आभाळ फाटलंय, सरकार कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे? हे बघा, आपण बघितलं असणार कालच कॅबिनेट मध्ये सुद्धा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जे ही अतिवृष्टी झालेली आहे आणि पूर्णच शेतकऱ्याचं सगळं पीक उद्ध्वस्त झालंय, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे। सरकार तातडीची मदत म्हणजे वेगवेगळे GR सातत्याने निघत गेले। मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं, सगळ्यात पहिली मदत ही परभणी जिल्ह्यासाठी या सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी राज्यामध्ये दिली, 128,50,00,000 एवढी। आणि आता सुद्धा सारखे GR निघताय, 2200 कोटी रुपये एवढे सरकारने मदत दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग सुद्धा होत आहे। पण ह्या महिन्यामध्ये, ह्या आठवड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याची सुद्धा पंचनामे तर झालेलेच आहेत, पण 100% नुकसान झालेले। तशा पद्धतीने सरकार लगेच म्हणजे तातडीने शेतकऱ्याच्या नुकसानची भरपाई त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे टाकून आपण बघितलेलं आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। 8,500 रुपये हेक्टरी नुकसान हे कमी वाटत नाही का सरकारच्या दृष्टीने? बघा, तो जे NDRFच्या निकषाप्रमाणे जी नुकसान चा दर ठरलेला आहे त्या पद्धतीने मदत होईल आणि सगळी परिस्थितीचा एकदा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदय याच्यावर निर्णय करतील। केंद्र सरकारचा निधी काय मिळेल का असं वाटतं? NDRFचा निधी हा केंद्र सरकारचाच निधी असतो, त्याच्यामुळे तो केंद्र सरकारचा आणि राज्य सरकार मग याच्यानंतर निर्णय घेऊन काय शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील। जिल्ह्यातलं नुकसान जे झालेलं आहे ते आपण जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबरचे पंचनामे राहिलेले आहेत। अजूनही 4 तालुके जर बघितलं तर 100% म्हणून नुकसान दिलंय। मात्र उर्वरित 5 तालुक्यांमध्ये किती नुकसान झालेलं याचा आढावा काही घेतलाय का प्रशासनाने? कारण सर्वच ठिकाणी असा गैरसमज होतो की आमचा तालुका वगळला किंवा इतर तालुके वगळण्यात आले। नाही, बघा, मी नेहमीच सांगतेय, दररोज व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगते की हे विरोधक उगाचच हात मंडळ राहिलं, तो तालुका राहिला, असं कुठलंच राहिलेलं नाहीये। प्रत्येक ठिकाणी जे नुकसान झालंय याची दखल प्रशासनाने घेतलेली। मला तर कौतुक करायचंय की प्रत्येक गावामध्ये आपला प्रशासकीय अधिकारी पोहोचलेला आहे। ज्या ठिकाणी पाण्याने वेढा घातला होता गावांमध्ये स्वतः तहसीलदार मुक्कामी राहिलेले आहेत। त्यामुळे सगळं म्हणजे यंत्रणा तातडीने मुख्यमंत्री महोदयांनी हलवलेली आहे आणि कुणीही वगळल्या जाणार नाही, कुणीही वंचित राहणार नाही, म्हणून सगळ्यांनी कुणीही काळजी करू नका। जिल्ह्याला भरीव मदत आणणार, किती मदत? 128 झालेली, परंतु निश्चित भरीव मदत की बघा, ते 128 जून, जुलै, ऑगस्टचं होतं। सप्टेंबर मध्ये तर होतं नव्हतं तेवढं सगळं नुकसान झालंय, त्यामुळे भरीव अशी मदत सप्टेंबर महिन्याची शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर या होत्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की भरीव मदत जिल्ह्यासाठी या ठिकाणी मिळणार। पंकज क्षीरसागर, ABP माझा, सेलू, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।